तर आज आपण बघणार आहोत वांग मसाला कसा करायचा। तर ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी एक पळी तेल घेतलंय कढईमध्ये आणि तेल आता आपण ते गरम करून घेऊया। 2 पळी तेल घेतलंय मी आणि ते गरम झाल्यानंतर मी इथे वांगे घेतलेत मस्तपैकी स्वच्छ धुवून आणि असं कट करून घेतलेत। मी बघू शकता या प्रकाराने मधून असं मी कट करून घेतलंय आणि वरचं थोडंसं शेंडा कट केलंय, म्हणजे देठ त्याचं थोडंसं कट केलंय आणि असे वांगे हे कापून मी मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेत। ते वांगे आता मी ह्याच्यामध्ये तेलात टाकून मस्तपैकी एक 4 ते 5 मिनिटं परतून घेणार आहे, जेणेकरून वांग मस्तपैकी आपलं लवकर मसाल्यामध्ये शिजेल। त्याच्यासाठी इथं मी हे वांग तेलामध्ये छान 4 ते 5 मिनिटासाठी परतून घेणार आहे। तर आता आपण हे वांगे परतून घेऊया। तर इथे बघू शकता 4 ते 5 मिनिटांनंतर माझे वांगे मस्तपैकी असे परतून झालेले आहेत आणि त्याचा कलर सुद्धा बदललाय। तर असे मी एक एक वांगे हे साईडला काढून घेणार आहे। तर हे सगळे वांगे मी साईडला काढून घेते। तर आता ह्याच तेलामध्ये मी सुक्क खोबरं टाकून घेणार आहे। सुक्क खोबरं आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेत मी। तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये पण परतून घेऊया। खोबऱ्याची 1 वाटी घेतली आहे, सुक्के खोबरं असतं त्याची 1 वाटी मस्तपैकी कट करून घेतली आहे आणि आपली नॉर्मल जी रोजची वाटी असते ती 1 वाटी शेंगदाणे घेतलेत मी। तर ते शेंगदाणे आणि खोबरं पण आपण मस्तपैकी ह्याच्यामध्येच परतून घ्यायचंय आणि इथं हे झालेलं आहे। 2 मिनिटं मी परतून घेतलंय आणि आता हे साईडला काढून घेते। आणि आता त्याच तेलामध्ये, तेल मी परत टाकलं नाहीये, त्याच तेलामध्ये मी आता इथं अद्रक टाकलंय। अद्रकचा अर्धा तुकडा मी ह्याच्यामध्ये कट करून टाकलाय। तसंच लसूण घेतलाय। लसूण आणि अद्रक मस्तपैकी तेलात परतल्यानंतर मी ह्याच्यात 4 ते 5 कांदे असे मोठे मोठे कापून घेतलेत। तर बघू शकता जास्त बारीक नाही कापलं, पातळ नाही कापलं, असे मोठे मोठे कांदे मी कापून घेतलेत। आता हे मस्तपैकी तेलात आपण परतून घेऊया। तसंच ह्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो घेतलाय। टोमॅटो पण असा मोठा मोठा कापलाय। तर तो टोमॅटो पण आपण ह्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। तर हे चांगलं आपण 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया। जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपण जे शेंगदाणे आणि खोबरं भाजलं होतं ते वाटून घेऊया। तर इथे बघू शकता मस्तपैकी आपलं हे भाजून झालेलं आहे, म्हणजे परतून झालंय। आता हे मी थंड करण्यासाठी ठेवते। थंड झाल्यानंतर हे पण सगळं मी वाटून घेणार आहे। तसंच आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते। परत 3 ते 4 पळी मी ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि जो कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण मसाला भाजला होता तो मी वाटून घेतलाय आणि शेंगदाण्याचं पण वाटून घेतलंय। तर आता ह्या कढईमध्ये तेल टाकल्यानंतर 1 चमचा मी मस्तपैकी असे जिरे टाकते आणि जिरे टाकल्यानंतर थोडीशी मोहरी आणि जे शेंगदाणे आणि खोबरं आपण वाटून घेतलं होतं ते वाटण आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते। आणि तसंच टोमॅटो, कांदा, आलं आणि लसूण पण भाजून घेतलं होतं आपण, ते पण मी वाटून घेतलंय। तर ते पण वाटण ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि हे दोन्ही वाटण मस्तपैकी असे मिक्स करून 4 ते 5 मिनिटासाठी आपण परतण्यासाठी ठेवूया। जोपर्यंत ह्याला साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत हे मी कढईमध्ये परतून घेणार आहे। तर चांगलं मिक्स झाल्यानंतर 4 ते 5 मिनिटासाठी मी हे ठेवून देते।
तर इथे बघू शकता 4 ते 5 मिनिटानंतर साईडने तेल सुटलेलं आहे. थोडंफार असं किनारीला तेल दिसते, म्हणजेच की हे आपलं चांगलं परतून झाले. तर आता काही मसाले टाकते. अर्धा चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला टाकलाय मी ह्याच्यामध्ये. तसंच तर धनेपूड टाकलंय, 2 चमचे धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला. चिकन मसाला तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता. मी टाकलाय, चव छान येते. तसंच 1 चमचा गरम मसाला टाकलाय आणि 3 ते 4 चमचे मी इथं मिरची पावडर टाकले. 4 चमचे मिरची पावडर टाकली आहे. तर आता हे सगळं एकत्र आपण मिक्स करून घेऊया. तर बघू शकता मस्तपैकी हे आपण मिक्स करून परत 2 मिनिटं परतण्यासाठी ठेवू. तर चांगलं असं मिक्स केलंय. तर हे 2 मिनिटासाठी मी ठेवते असंच, जेणेकरून मसाला आपला त्याच्यातला परतून होईल. त्याच्यासाठी मी इथं 2 मिनिटासाठी हे ठेवून घेणार आहे. तर आता त्याच्यानंतर जे वाटण मी ज्या भांड्यात काढलं होतं त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी आता मी ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून घेते. आणि तसंच आता अजून थोडंसं पाणी मी वरून टाकते. 1 ते 2 ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे तसं तुम्ही त्या प्रमाणानुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. मग मी इथं 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आणि तसंच चवीनुसार मी चवीनुसार मीठ टाकलंय. ते पण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. तर हे मिक्स झाल्यानंतर जे वांगे आपण परतून घेतले होते, म्हणजे तळून घेतले होते, ते वांगे पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. वांगे आपण परतून घेतल्यामुळे आता ह्या भाजीमध्ये लवकर शिजतील. 1-2 उकळीमध्ये वांगी शिजून जातील. त्याच्यासाठी आपण हे वांगे परतून घेतले होते. तर ते सगळे वांगे मी ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून घेते. आणि आता मिक्स झाल्यानंतर वरून मी कोथिंबीर घेतली आहे, चांगली स्वच्छ धुवून आणि अशी बारीक चिरून घेतली आहे. तर ती कोथिंबीर टाकून मस्तपैकी मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून वांगा शिजण्यासाठी आणि सगळा मसाला शिजण्यासाठी ठेवून देऊया. तर इथे बघू शकता आपलं वांगा मसाला मस्तपैकी तयार झालेला आहे. आणि मी नंतरनं दाखवायचं विसरले, त्याच्यामुळे मी डायरेक्ट प्लेट केलेली दाखवली आहे. तर इथे बघू शकता आपला हा वांगा मसाला असं तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.